आजच्या भक्तीला या वेळेला आपण सुरुवात करूया। परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा। भक्ताच्या मंडळीत त्याची स्तोत्रे गा। इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो। सियोनची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावोत। त्री नृत्य करोत, त्याच्या नावाचे स्तवन करोत। डफ व विना यावर त्याला स्तोत्रे गावोत। कारण परमेश्वर आपल्या लोकावर संतुष्ट आहे, तो दीनांना तारणाने सुशोभित करीतो। प्रार्थना करूया। पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकरित्या आमच्या जीवन दे बापा, या सुंदर सकाळी आणि तुझ्या या प्रभुवारी दे बापा, तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही सर्वजण या ऑनलाईन सेवेद्वारे आपापल्या घरामध्ये बसून नतमस्तक होऊन दे बापा, आम्ही तुझी स्तुती गातो, तुला धन्यवाद देतो। कारण या पृथ्वी तलावर तूच आमचा एक जिवंत असा परमेश्वर आहेस। हेतवर प्रभू परमेश्वरा, तू आमचं सहाय्य केलंस। गेला संपूर्ण आठवडाभर दे बापा तू आम्हाबरोबर राहिलास, तू आम्हाला चालविलंस, तू आम्हाला वाढविलंस। अनेक प्रकारची कृपादानं प्रभू दे बापा तू आम्हाला देऊ केलीस। रोज रोज नवीन दिवस तू आम्हासाठी देऊ केलास। आणि नव्यानं प्रभू परमेश्वरा, हा प्रभुवार विश्रांतीचा वार तुझं गुणगौरव गाण्यासाठी तू देऊ केलास। आणि तुझ्या पवित्र चरणाजवळ दे बापा तू आम्हाला घेऊन आलेला आहेस। दे बापा, ही उपासना आम्ही आत्म्यानं आणि खरेपणानं करण्यासाठी आमच्या अंतकरणाचा तू ताबा घे। ज्या तुझ्या गीताद्वारे, ज्या शास्त्र वचनाद्वारे, वचनातील मननाद्वारे, प्रार्थनेद्वारे दे बापा आजची उपासना आम्ही करीत आहोत, दयेनं आणि कृपेनं दे बापा ही तुला मान्य असावी असं तू कर, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत। आजच्या या संपूर्ण भक्तीचं पुढारीपण प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये देऊन आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या, आमेन। परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी उपासना संगीत यामधून गीत नंबर 8, मी तुझं बाप सदैव म्हणावे, हे गीत आम्ही गाणार आहोत। आणि याचं पुढारीपण सिस्टर सुवर्णलता एस येडेकर आणि फॅमिली हे करतील। आपल्या घरामध्येच बसून आपण त्यांच्याबरोबर हे गीत गाऊया। कायतयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे। बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला ठावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे। ख्रिस्त द्वारा ले करू तव मी, ख्रिस्त द्वारा ले करू तव मी, उमगुनी मी तुझ बाप सदैव म्हणावे। तव वसलता वस मने मज, तव वसलता वस मने मज, हे नच मी विसरावे। मी तुझ बाप सदैव म्हणावे। जिकडे तिकडे मज भावंडे, जिकडे तिकडे मज भावंडे, परके कोणी नसावे। मी तुझ बाप सदैव म्हणावे। तव
मजला केला तव त्या ख्रिस्ता मजला केला तव त्या ख्रिस्ता मी मत प्राण बनावे मी तुझ बाप सदैव मना. परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आम्ही गाणार आहोत. उपासना संगीत यामधून गीत नंबर 40 जगदुद्धारक प्रभू येशूला नित्यमुखे गावे हे गीत आम्ही गाणार आहोत. आणि याचं पुढारी पण मिस्टर प्रशांत डी सकटे अँड फॅमिली हे करतील. त्यांच्याबरोबर आपण देखील घरात बसून हे गीत गाऊया. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती भूत भव्य की वर्तमान हे ज्या प्रभूच्या हाती देह धराया लावी त्याला पतितांची प्रीती. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. अनन्य आमचा पिता तारिता जीवन झाला नका तत्वता धरणीला स्वर्गता अर्पिता. तयास विसरून व्यर्थ कशाला लोकी भटकावे माय सोडूनी क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. चिंतामणी सोडूनी प्रस्तरा कोणी करी घ्यावे कामदुधा सोडूनी अजेच्या मागे लागावे. कल्पकता सोडूनी शाल्मली शोधित हिंडावे नित्य सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय नच सुचे मना मग जीवित नच हेरुचे तया विन. द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. यावेळेला प्रेषितांचा मतांगीकार होईल. यावेळेला मिस्टर आशिष सावळे अँड फॅमिली याचं पुढारी पण करीतील. सर्व समर्थ देव जो बाप आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला त्याने पंत पिलातांच्या वेळी दुःख भोगले ज्याला वधस्तंभाला खिळले जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे त्याजवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक महामंडळ पवित्र जनांची सहभागिता
पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. त्यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना होईल. आपल्या चर्चचे पास्टर रेव्हरंड सागर वी समुद्रे पाळक साहेब यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना करीतील. प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आज पुन्हा एकदा आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आलो असताना प्रभूला सर्व गौरव सर्व सन्मान देऊया आणि ही मध्यस्थीची प्रार्थना द्वारा प्रभूला आपण आपल्या घराने ऐकूया. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं गौरव तुझा सन्मान करतो. प्रभू तू महान देव आहेस, गौरवी परमेश्वर बाबा आहेस. आणि याची सुंदरशी वेळ देवा आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी दिलास. ह्या भक्तिवारी हे प्रभुवारी आम्हा सर्व भक्तगणाला तू एकवटलास. तुझा आम्ही आभार मानतो. आणि आज आम्ही ऑनलाईन भक्तीच्याद्वारा आम्ही आपापल्या घरामध्ये प्रभू असताना तेव्हा आम्ही आमच्या घरातूनच प्रभू आम्ही तुझं गौरव करतो, आम्ही तुला सन्मानित करतो. आणि ऑनलाईन भक्तीच्याद्वारा आम्ही आमची गाराने आम्ही आमची प्रार्थना विनंती सादर करत असताना देवा आम्ही प्रार्थना करतो की ही मध्यस्थीची प्रार्थना देवा आम्ही तुझ्या हवाली करतो. आणि या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्याद्वारा प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या समोर येतो. तेव्हा आम्ही प्रार्थना करतो की ही वेळ तो आशीर्वादित केलास. तेव्हा आजच्या या वेळी प्रभू मंडळीचे सर्व लहान थोर आबालवृद्ध या सगळ्यांच्याबद्दल प्रथम तुला धन्यवाद देतो की सगळ्यांचा तू सांभाळ केलास, तू सगळ्यांची काळजी घेतलास, सगळ्यांना तू सुरक्षित केलास. आणि कोणताही घातपात प्राणघातक हल्ला कोणतीही अघटित घटना प्रभू तू घडू दिलं नाहीस. या सगळ्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मंडळीचे सर्व लहान थोर आबालवृद्ध आम्ही तुझ्या हातावर देतो. तू त्यांना सांभाळ, तू त्यांना सुरक्षित कर. सर्व घातक गोष्टी प्राणघातक हल्ले इथून पुढच्या सगळ्या दिवसामध्ये तू त्यांच्यापासून दूर ठेव. यावेळेस आम्ही मंडळीचे जे प्रभू प्रियजन आजारी आहेत तू त्यांना चांगलं आरोग्य तू दे. आणि जे हॉस्पिटलमध्ये प्रभू आहेत तू त्यांना चांगलं निरोगीत बनव. जे औषध उपचार चालू आहेत ते सर्व तू आशीर्वादित कर. आणि प्रत्येकाला आरोग्याचं दान देऊन तो आशीर्वादित कर म्हणून तुझं विनंती करतो. जे लोक प्रभू परमेश्वर घरामध्ये बिछाणाला अंथरुणाला खेळून आहेत अशांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. तू त्यांना त्या आजारातून तू उठव म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. जे आमच्या मंडळीचे प्रभू परमेश्वरा जे वयस्कर लोक आहेत, वृद्ध लोक आहेत देवा अशा सगळ्यांना तुझ्या हातामध्ये देतो. तू त्यांना या उतारामध्ये लागणार ताकद बल आरोग्य तू दे म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. आम्ही आमच्या मंडळीचं महिला मंडळ यांना तुझ्या हातावर देतो. तू सगळ्यांना सुरक्षित कर आणि त्यांच्यामध्ये तुझं सदैव कार्य राहू दे म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. त्यांच्याकडून तुझं जे गौरव चालू आहे ते देखील तू आशीर्वादित कर. यावेळेस आम्ही मंडळीचे प्रभू परमेश्वर तरुण वर्ग आम्ही तुझ्या हातावर देतो. आणि सर्व मंडळीचे तरुण तरुणी सगळ्यांना सुरक्षित कर. सर्व प्राणघातक हल्ल्यापासून आणि सैतानाच्या हर एक डावपेचापासून तू त्यांना अलिप्त तू ठेव. आणि पवित्र शुद्ध जीवन जगण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. यावेळेस आम्ही मंडळीचे सेशन तुझ्या हातावर देतो. सेशनला तुझ्या हवाली करतो. ते त्यांना लागणार ताकद बल तू पुरव. आणि त्यांच्याकडून देखील प्रभू मंडळीची जी काळजी घेणं, मंडळीचं सर्व नियोजन करणं, प्रभू सर्व संगोपन करणं तू त्यांना सहाय्य कर. आणि या कामामध्ये तू त्यांना नेमस्त केलं असताना प्रभू आम्ही प्रार्थना करते की सर्व सेशन वर्ग तू आशीर्वादित कर. जे कोणी आजारी असतील तू त्यांना चांगलं आरोग्य दे म्हणून तुझं विनंती करतो. याच आम्ही आमचं संडे स्कूल तुझ्या हातावर देतो. लहान लेकरं तुझ्या हातावर देतो. आणि या लहान लेकरांना या दिवसामध्ये प्रभू परमेश्वर तिसरा लाटेचा जो काय प्रभू होणारा प्रादुर्भाव आहे तू प्रभू परमेश्वर कमी प्रमाणात मंडळीमध्ये असू दे. आणि शक्यतो प्रभू परमेश्वर सर्व प्रादुर्भाव लहान लेकरांच्या पासून कोरोनाचा दूर राहू दे म्हणून तुझं विनंती करतो. पुन्हा एकदा मागतो की मंडळीला कोरोनापासून अलिप्त तू ठेव आणि तुझ्या आरोग्याच्या हाताचं सगळ्यांना कवच तू दे म्हणून तुझं विनंती करतो. यास आम्ही प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो की आमचा हा सांगली जिल्ह्याचे प्रभू परमेश्वर जे आयुक्त आहेत, जे प्रभू परमेश्वर आमदार खासदार आहेत अशांना तुझ्या हातावर देतो. आणि ह्या जिल्ह्याची काळजी घेत असताना तू त्यांना देखील सहाय्य कर. आणि या कोरोना योद्धा म्हणून ते देखील उभे असताना जे प्रभू परमेश्वर हॉस्पिटल या दिवसामध्ये कोरोनावरती मात करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये सर्व सेवा देणारे सर्व लोकांना आम्ही तुझ्या हातावर देतो. डॉक्टर नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहेत, अशा सगळ्यांना तुझ्या हातावर देतो. आणि यावेळेस आमची जी सांगली महानगरपालिका आहे तिचं देखील जे नियोजन चालू आहे ते देखील तू आशीर्वादित कर. आणि या दिवसामध्ये आमच्या शहराला तू सुरक्षित कर, आशीर्वादित तू कर म्हणून तुझं विनंती करतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की आमचं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तालुके तुझ्या हातात देतो. महाराष्ट्रामध्ये देखील जो मोठा प्रादुर्भाव कोरोनाचा होत आहे देवा तो आटोक्यात यावा, तो नियंत्रणात यावा म्हणून तुझं विनंती करतो. आणि प्रभू या दिवसामध्ये जे मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या प्रभू कोल्हापूर आणि आसपासच्या
जिल्ह्यातून वाढत आहे देवा, असे ठिकाणं देखील आम्ही तुझ्या हातात देतो आणि सर्व काही परिस्थिती निवळावी, स्वच्छ व्हावी म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. हे असं प्रार्थना करतो की आमचं कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि काउन्सिलचं कार्यकारिणी, काउन्सिलचे सर्व सेवक वर्ग, पालक वर्ग आम्ही तुझ्या हातात देतो. सगळ्यांना तो प्रभू परमेश्वर सांभाळायलाच, तसं इथून पुढे देखील तू सांभाळावंस म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. यास आम्ही आमचा देश तुझ्या हातावर देतो. देशामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेत, तुझ्या दयेत सर्व काही चांगलं असं घडू दे आणि कोरोनाच्या भयानक परिस्थितीतून आमच्या देशाला तू बाहेर काढावास म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. यास आम्ही प्रभू परमेश्वराचे संदेश वचने आम्ही ऐकणार आहोत. आम्ही कुर्णी पाळक साहेबांना तुझ्या हातावर देतो आणि त्यांच्याकडून येणारं वचन तू आशीर्वादित कर. देवा, प्रार्थना करतो की तुझी कृपा आमच्या प्रिय पाळक साहेब आणि त्यांच्या कुटुंबियावरती, सर्वांच्यावरती सदैव तुझं संरक्षणाचा हात असू दे म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. ही केलेली प्रार्थना तू ऐकलीस म्हणून तुला धन्यवाद देत. जो उत्तर देतो, जो प्रार्थना ऐकून घेतो, त्या प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणता देवा, आमेन. यावेळेला नोटीससाठी वेळ आहे. आपल्या चर्चचे सेक्रेटरी मिस्टर शरद के कुरणे यावेळेला नोटीस देतील. परमेश्वराची स्तुती असो. आजच्या फादर दिनाच्या प्रसंगी आमेन चॅनेलच्या ऑनलाईन भक्ती प्रसंगी आपण सर्वजण या भक्ती प्रार्थनेमध्ये सहभागी झालात, होत आहात. त्याचबरोबर इतर चर्चचे सभासद तेही सहभागी होत आहेत. याबद्दल आपल्या सर्वांचे मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. कोरोना व्हायरसनं मंदिरे बंद झालेली आहेत, पण नवीन टेक्नॉलॉजीने आपल्याला ऑनलाईन भक्ती प्रार्थना परमेश्वरानं प्राप्त करून दिली. त्याचे आपण स्वागत करूया. आणि जे काही ऑनलाईनद्वारे आपल्याला आध्यात्मिक अन्न मिळत आहे, ते आध्यात्मिक अन्न आपण प्राप्त करून आशीर्वाद प्राप्त करून घेऊया आणि लवकरच मंदिर उघडावीत यासाठी आपण सर्वजण प्रार्थनेत राहूया. लवकरच मंदिरं उघडली जातील. त्याचबरोबर आजच्या भक्ती प्रार्थना प्रसंगी ज्या 7 ते 8 कुटुंबांनी प्रत्यक्षपणे सहभागिता दिली, त्या सर्व कुटुंबाचे मी आभार मानत आहे. त्याचबरोबर आमेन चॅनेलचे पास्टर आत्माराम शेलार, त्यांचे सहकारी संग्राम, हे देवाचे वचन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करत आहेत. त्यांचे मी मंडळीतर्फे आभार मानत आहे. ज्या सभासदांना ऑनलाईनद्वारे बँकेत दान जमा करायचे आहे, त्यांच्यासाठी बँकेचे डिटेल ग्रुपवर पाठवत आहे. बँकेत दान जमा केल्यानंतर रिसीटची पोच माझ्या व्हॉट्सअपवर आपण पाठवा व त्याचे विवरण पण आपण फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपवर आपण पाठवू शकता. त्याचबरोबर आज फादर डे आहे आणि या फादर डे निमित्त आपल्या चर्चचे सर्व सभासद जे वडीलधारे आहेत, त्या सर्वांना फादर्स डे हा सुखा समाधानाचा, आशीर्वादाचा, असा लाभाचा असा होऊ दे, अशी परमेश्वराचरणी मी प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन भक्ती प्रसंगी आजचे दान जे आलेलं आहे ते डॉक्टर चंद्रास एस कुरणे यांनी उपकार सूचीचं दान 5,000 रुपये दिलेलं आहे. या दानावर पाळकसाहेब आशीर्वाद मागतील. धन्यवाद. दानार्पणावरती आशीर्वाद मागूया. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करीत्या आमच्या देवबापा, या उपासनेमध्ये प्रभू आम्ही आमचं अर्पण घेऊन तुझ्या पवित्र चरणाजवळ आलेलो आहोत. देवबापा, जे आम्हाजवळ आहे ते तुझ्या कृपेद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यातील काहीसं अर्पण रूपानं आम्ही अर्पिलेलं आहे. देवबापा, हे अर्पण तू आशीर्वादित कर. या अर्पणाच्या द्वारे तुझ्या राजाची वाढ अधिक व्हावी असं तू दयेनं आणि कृपेनं कर. हे सर्व अर्पण
प्रभू तुझ्या गौरवासाठी आम्ही वेगळं करीत आहोत. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या, आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आपल्या समोर आहे, नव्या करारामधून इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचने आजच्या मननासाठी आहेत, ती आपण ऐकूया. इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 9 ही वचने. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राखा, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू व्हावे असावे, अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापानं, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. दासानो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देशातील धन्याचे आज्ञापालन करीत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसाची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावनेने करा. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकजण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यानो, तुम्हीही त्याच्याशी असेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्याचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. परमेश्वर देवबाप वाचलेली वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची अशी करो, त्याच्या नावाला युगानयुग गौरव असो. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभूमध्ये मी आपल्या सर्वांचं देवाच्या पवित्र वचनाकरिता स्वागत करीतो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. याकरिताच की पुन्हा एकदा परमेश्वरानं आजचा हा प्रभुवार तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे, त्याची आराधना, त्याची उपकार स्तुती करण्यासाठी आम्ही यावेळेला या ऑनलाईन सेवेद्वारे आम्ही एकत्रित आलेलो आहोत. सर्वप्रथम आम्ही त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि आराधना करूया. वचनाकडं जाण्यापूर्वी आपण देवाचं सहाय्य मागूया, आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकरित्या देवबापा, यावेळेला आम्ही तुला प्रार्थितो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. देवबापा, तुझ्या पवित्र वचनावर यावेळेला चिंतन आणि मनन करीत असताना माझ्या तोंडचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या मनचे विचार प्रभू तुला मान्य असावेत असं तू दयेनं आणि कृपेनं कर. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या, आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, आजचा जो रविवार आहे तो जूनचा 3रा रविवार. जून महिन्याच्या या 3ऱ्या रविवारी आपण पाहतो सर्व ठिकाणी पितृदिन हा साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये 1910 सालापासून या प्रथा सुरू आहे. आज आम्ही या ऑनलाईन सेवेद्वारे आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि आज आम्ही हा पितृदिन आम्ही पाळत आहोत. आणि या वेळेला आम्ही सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जे जे पिता आहेत या पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना देतो. प्रिय बंधू भगिनीनो, या पितृदिनाची सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे ही भक्ती पवित्र मंदिरामध्ये केली जाते. वॉशिंग्टनमधील ही एक घटना आहे. स्मोरा स्मार्ट डॉट नावाची एक मुलगी या ठिकाणी मातृदिनाच्या भक्तिप्रसंगी, पहा, मातृदिनाच्या भक्तिप्रसंगी तिला ही कल्पना सुचलेली आहे की मातृदिन पाळला जातो.
आणि मग पितृदिन का पाळला जात नाही? ही कल्पना तिच्या डोक्यामध्ये आल्यानंतर तिनं आपल्या पालकांना हे सांगितलेलं आहे, कारण तिची स्थिती अशी होती की तिची आई मरण पावलेली होती आणि यावेळेला सर्व जबाबदारी तिचे वडील घेत होते. आणि यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की हे वडील प्रामाणिकपणे आपल्या लेकरांसाठी कष्ट करीत होते. ही 6 बहीण भावंड या ठिकाणी होते, या कुटुंबामध्ये होते आणि तिनं आपल्या पित्याचं जे कष्ट आहे ते तिनं पाहिलेलं होतं आणि म्हणून ती आपल्या पालकांना सांगते की पितृदिनसुद्धा पाळला जातो. आज अनेक पिता जे आहेत ते माता आणि पिता हे बरोबरीनं काम करीत आहेत, दोघंही कष्ट करीत आहेत. पित्याचं काम सर्वसाधारण आपल्याला बाहेरचं काम दिसतं आणि मातेचं काम आपल्याला घरातील काम दिसतं, परंतु दोघांचंही कष्ट आहे आणि त्यामुळंच लेकरं घडली जातात. आणि म्हणून ज्याप्रमाणे आम्ही मेच्या 2ऱ्या रविवारी मातृदिन पाळतो, तशाच प्रकारे आम्ही जूनच्या 3ऱ्या रविवारी देखील आम्ही पितृदिन पाळतो. पित्याला आम्ही काय करतो? पित्याचा आम्ही सन्मान करीतो, पित्याचं आम्ही आभार मानतो. आणि केवळ आम्हीच नाही तर देश विदेशामध्ये आम्ही पाहतो की पितृदिनला मान्यता मिळालेली आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारे पितृदिन पाळला जातो. प्रिय बंधू भगिनीनो, आम्ही ख्रिस्ती लोक जे आहोत ते आमच्यासाठी जगिक पित्याच्या अगोदर देखील एक पिता आहे आणि तो सर्व समर्थ असा पिता आहे की ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्तानं या पित्याचं महत्त्व शुभवर्तमानामध्ये आम्हाला दाखवून दिलेलं आहे. येशू मार्क शुभवर्तमानाचा 19वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये येशू आपल्या पित्याला, स्वर्गीय पित्याला आबा बापा म्हणून हाक मारितो. शुभवर्तमानामध्ये आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे की प्रभू आपल्या कार्यानंतर सायंकाळी एकांतवासामध्ये जात असत. कशासाठी? तर पित्याची प्रार्थना करण्यासाठी येशू एकांतात जात असे आणि हा कित्ता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं घालून दिलेला आहे. अनेक ठिकाणी त्यातल्या काही बाबी ठराविक मी स्वर्गीय पित्याबद्दल यावेळेला बोलणार आहे. वधस्तंभावर देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याकडे प्रार्थना करीतो आणि त्याला वधस्तंभावर खेळणारे जे होते त्यांच्यासाठी तो म्हणतो की हे बापा यांना क्षमा कर. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याला विनंती करीत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबीमध्ये प्रभूनं आम्हाला दाखवून दिलेला आहे. ज्या वेळेला लाजारला 4थ्या दिवशी कबरेमधून प्रभू येशूनं उठविलं त्यावेळेला त्यानं आपल्या स्वर्गीय पित्याची प्रार्थना केली, स्वर्गीय पित्याचं सहाय्य मागितलं आणि नंतरच लाजारला सांगितलं की तू बाहेर ये. आणि म्हणून आम्ही देखील स्वर्गीय पिता जो आहे त्याला आम्ही ख्रिस्ती लोक आमच्या जीवनामध्ये आम्ही आद्य असं स्थान आम्ही देत आहोत. शेवटी प्रभू येशू ख्रिस्त या वधस्तंभावर म्हणतो की मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याला वारंवार याद्वारे प्रभू आपल्या पित्याबाबत तुम्हाला आणि मला आणि देवाच्या वचनाद्वारे तो आम्हाला सांगत आहे. स्वर्गीय पित्यानं देखील अनेक कार्य केलेले आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. स्वर्गीय पित्यानं त्याच्या लोकांना गुलामगिरीमधून बाहेर काढलं आणि दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये
पित्यानं आपल्या लोकांना ठेवलेलं आहे. की काळजी पिता आमची, स्वर्गीय पिता आमची घेत आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की स्वर्गीय पिता जो आहे त्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण करता तो आमचा जिवंत असा परमेश्वर आहे. तो सर्व सत्ताधीश असा पिता आहे. तो सर्व समर्थ असा आमचा पिता आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती लोक आम्ही स्वर्गीय पित्याजवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही प्रार्थना करीतो हे आम्हा प्रत्येकाला माहिती आहे. पुढे जाऊन आम्ही पाहतो की स्वर्गीय पित्यानं मोशेकडून ज्या आज्ञा पाठविल्या, सिनाय पर्वतामधून ज्या आज्ञा पाठविल्या आणि ती देखील आज्ञा आजच्या या विषयास अनुसरून आहे. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 12वा वचन. आपल्या बापाचा, आपल्या आईचा मान राख. आणि म्हणजे काय होईल? परमेश्वरानं जो देश तुला दिलेला आहे त्या ठिकाणी तू चिरकाल राहशील. चिरकाल म्हणजेच अनंत काळ. आणि जो देव स्वर्गीय पित्याची जो आज्ञा पाळतो त्याचं मनुष्याचं आयुष्य या पृथ्वी तलावर वाढतं हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये स्वर्गीय पित्याला अधिक असं महत्त्व आहे. यावेळेला आम्ही पाहणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये असे काही पिता आहेत, असे काही वडील आहेत की त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे. कशा प्रकारे पिता म्हणून त्यांनी आपली जबाबदारी या पृथ्वी तलावर घेतलेली आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही पाहणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये उत्पत्तीमध्ये नोहाविषयी आम्हाला पाहायला मिळतं. नोहानं परमेश्वराची आज्ञा मानली. नोहाला सांगितलं की तू तारू तयार कर. आणि त्यावेळेला नोहानं तारू तयार केलं. नोहाविषयी आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे. नोहा स्वतः नीतिमान होता, सात्विकतेने चालणारा होता. आणि म्हणून परमेश्वर देव बापानं नोहाशी करार केला. नोहा हा देवाबरोबर चालणारा होता, देवाच्या आज्ञा पाळणारा असा होता आणि स्वतः तो नीतिमान होता. आणि म्हणून जो जलप्रलय झाला आणि या जलप्रलयामधून नोहा केवळ एकटा वाचला नाही, तर नोहाचे 3 पुत्र शेम, हाम आणि यापेत हे तिघही वाचलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि नोहाचं संपूर्ण कुटुंब ज्या वेळेला पिता, आमच्या जगी पिता देवाच्या आज्ञेमध्ये राहतो, स्वर्गीय पित्याच्या आज्ञेमध्ये राहतो, त्यावेळेला आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. आणि म्हणून उत्पत्ती याचा 9वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देवानं यांना आशीर्वादित केलं. आणि तो आशीर्वाद असा आहे, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. या सर्वांना, या कुटुंबाला आशीर्वाद मिळाला. कुणामुळं? तर नोहामुळं, बापामुळं, त्यांच्या वडिलांच्यामुळं हा आशीर्वाद मिळालेला आम्हाला पाहायला. नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. बापाची आज्ञा मुलाने पाळणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे याच वचनामध्ये, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. आज मुलांनी या पद्धतीनं आम्ही आमचं मार्गक्रमण केलं पाहिजे. आपल्या बापाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे, आपल्या आईच्या शिस्तीमध्ये आम्ही आमचं मार्गक्रमण केलं पाहिजे आणि परमेश्वराचं भय आम्ही बाळगलं पाहिजे. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये शहाणा मुलगा आपल्या बापाला आनंदवितो असं म्हटलेलं आहे. मूर्ख मनुष्य आपल्या आईला
तुच्छ मानितो. मूर्ख मनुष्य काय करतो? आपल्या आईला तुच्छ मानितो आणि म्हणून आम्ही शहाण्यासारखं राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही नोहाकडं पाहिलं. नोहाच्याद्वारे त्याच्या कुटुंबाला, त्याच्या तिन्ही मुलांना परमेश्वरानं आशीर्वाद देऊ केला. पुढील भागामध्ये आम्ही पाहणार आहोत दुसरा पिता दाविदाविषयी आम्ही पाहणार. दावीद हा पराक्रमी राजा होता आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वरानं दाविदाला राजपदापर्यंत नेलं हे आम्ही देवाच्या पवित्र वचनामधून ऐकतो. तो राजा झाला, तो पराक्रमी झाला, अनेक युद्ध, अनेक लढाया त्यानं जिंकलेल्या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. याचं कारण असं होतं, तो देवाच्या सानिध्यामध्ये राहा. देवाचं भय त्याला होतं. त्याला दाविदाला देखील आपल्या पापांची जाणीव झाली आणि तो देवासमक्ष त्याने आपल्या पापांची कबुली केलेली आम्हाला स्तोत्र 51 मध्ये आम्हाला पाहायला. त्या अगोदर आम्ही पाहतो की गल्ल्याताबरोबर लढाई करून देखील दावीद यशस्वी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. याचा परिणाम असा झाला की परमेश्वरानं दाविदाला आशीर्वाद दिला. केवळ दाविदाला आशीर्वाद केलं का? नाही, तर दाविदाच्या पुढच्या पिढीला, त्याच्या मुलांना देखील परमेश्वरानं आशीर्वादित केलं. त्याचा मुलगा दाविदाचा मुलगा जो शलोमोन होता त्याला आशीर्वादित केलं. आम्ही शलोमोनाचं वैभव आम्ही पाहिलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही ऐकलेलं आहे शलोमोनावर परमेश्वराने एक जबाबदारी दिली की मंदिर बांधण्याची जबाबदारी दाविदाचा पुत्र शलोमोन याच्यावर दिलेली आम्हाला पाहायला मिळते आणि ती समर्थपणे त्यानं शलोमोनानं निभावलेली देखील आम्हाला पाहायला मिळते. कशापासून? पित्यापासून. दावीद हा नम्र होता, देवाच्या मार्गामध्ये चालत होता आणि म्हणून त्याच्या मुलाला आशीर्वाद मिळाला. आज या पितृदिना दिवशी आम्ही देखील जे पिता म्हणून आहोत, आम्ही देखील देवाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. देवाचं भय आम्ही बाळगलं पाहिजे. स्तोत्र 103:13 मध्ये म्हटलेलं आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. परमेश्वराचं भय आम्हा प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. पित्याला असणं गरजेचं आहे, मातेला असणं गरजेचं आहे, लेकरांना असणं गरजेचं आहे. कारण जर आम्ही परमेश्वराचं भय धरतो तर परमेश्वर आमच्यावर भय धरणाऱ्यावर ममता करतो. दावीद हा परमेश्वराचं भय बाळगणारा होता आणि म्हणून परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वरानं दाविदाचा संपूर्ण वंश आशीर्वादित केला हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आम्ही देखील देवाच्या मार्गामध्ये राहणं, देवाच्या मार्गामध्ये चालणं हे किती महत्त्वाचं आहे. देवाचं भय धरणं हे किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला देवाच्या पवित्र वचनाद्वारे आजच्या ह्या विशेष दिनादिवशी पाहायला मिळत आहे. आम्ही 3 बापांच्या विषयी आम्ही पाहणार. तिसरा बाप जो आहे तो अब्राम. अब्रामाविषयी आपण अनेकदा ऐकलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये अब्रामाला विश्वासाचा बाप असं म्हटलेलं आहे. तो देवाच्या आज्ञा पाळणारा असा अब्राम होता. अब्रामानं उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये परमेश्वरानं सांगितलं की तू तुझे गणगोत सोडून मी दाखवून देतो त्या देशामध्ये जा. अब्रामानं कोणत्याही प्रकारे कुरकुर केली नाही. देवाचा शब्द पाळला, देवाच्या आज्ञा पाळला. पुढे जाऊन आम्ही अब्रामाविषयी पाहतो की अब्राम हा देवाजवळ मध्यस्थी करणारा असा होता. सदोम आणि गमोरा या शहराविषयी अब्रामानं परमेश्वराजवळ मध्यस्थी केलेली आम्हाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे जाऊन आम्ही पाहतो की देवाच्या सांगण्यामुळं इसाकाला अर्पणासाठी मोरिया पर्वतावर अब्राहम
घेऊन गेला आणि केवळ इसाकाला घेऊन गेला नाही तर संपूर्ण साहित्य तो त्या ठिकाणी घेऊन गेला. या ठिकाणी आम्ही अब्रामाविषयी पाहतो की अब्राम जो बाप झाला, जगिक बाप जो झाला, त्यावेळेला त्याचं वय, तो वयोवृद्ध झालेला. वृद्धापकाळामध्ये त्याचं वय सुमारे 100 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेला अब्रामाला काय झालं की अब्रामाला इसाक झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. अब्रामाविषयी आम्ही पुढे जाऊन थोडक्यात आम्ही पाहणार आहोत की अब्राम हा धनवान होता. हे आम्हाला त्याचा पुतण्या लोट आणि अब्राम हे ज्या वेळेला विभक्त झाले आणि त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळते की त्यांची संपत्ती इतकी होती की त्यामुळं त्यांना विभक्त व्हावं लागलं. अब्रामास देवाचं पाचारण झालेलं होतं. देवानं अब्रामाशी करार केलेला आम्हाला 15व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या पाहायला मिळतो. अब्रामाला परमेश्वरानं आशीर्वादित केलं. तुझी संतती ही वाळूच्या कणासारखी होईल असं या ठिकाणी अब्रामाला आशीर्वाद प्राप्त झाला. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असा अब्रामाविषयी शास्त्रात लिहिलेला आहे. केवढा मोठा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी अब्रामाला मिळालेला पाहायला मिळतो. हा कशामुळं? तर विश्वासामुळं. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व गणण्यात आलं. देवावरच्या विश्वासानं अब्रामाला नीतिमत्व असं गणण्यात आलं. किती मोठा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी पाहतो की अब्रामाला प्राप्त झाला विश्वासामुळं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आम्ही विश्वासामध्ये राहणं हे किती महत्त्वाचं आहे. आम्हाला परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त होतात. पुढे आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की बापांना बोध केलेलं आम्हाला पाहायला मिळते. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. बापांना देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे देवाच्या पवित्र वचनामधून की आपल्या मुलांना तुम्ही चिरडीस आणू नका. प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणामध्ये लेकरांना वाढवण्याची जबाबदारी जी आहे ती बापाची आहे. देवाचं म्हणजे प्रभूचं शिक्षण बापाने मुलांना दिलं पाहिजे. देवाचं भय बाळगण्यासाठी बापाने मुलांना शिकविलं पाहिजे आणि यासाठीच बापाने स्वतः प्रभूचं भय बाळगलं पाहिजे. प्रभूच्या विश्वासामध्ये स्थिर असं राहिलं पाहिजे. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राखा, यासाठी की तुझे कल्याण व्हावे, पृथ्वीवर तू दीर्घायू व्हावे असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. पृथ्वीवर आम्ही दीर्घायू व्हावं यासाठी आणि त्याचबरोबर आमचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहणं गरजेचं आहे. मुलांना देखील सांगितलेलं आहे की आम्ही आपल्या पित्याचा, आपल्या मातेचा आम्ही मान ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा आम्ही आदर करणं गरजेचं आहे. जर आम्ही त्यांचा आदर करीतो तर देवाचं वचन सांगतं की तुझे कल्याण व्हावे आणि पृथ्वीवर तू दीर्घायू असावे. या 2 बाबी आम्ही देवाच्या पवित्र वचनामधून ज्या वेळेला आम्ही ऐकतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या आईबापांचा मान राखतो, त्यावेळेला या बाबी आम्हाला प्राप्त होतात. हे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. पुढे जाऊन आम्ही पाहतो एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि
7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, ही चाकरी माणसाची नाही तर प्रभूची आहे, असे म्हणून सद्भावनेने आम्ही ही गोष्ट आम्ही केली पाहिजे, असं देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगत आहे. कलसे याचा 3रा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की काय आम्हाला प्राप्त होतं. मुलांनो, वचन ऐकूया. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापाच्या आज्ञा पाळणे व प्रभूला संतोषकारक आहे. आईबापाच्या आज्ञा पाळणं हे प्रभूला संतोष देण्यासारखं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की बापाचं काय कर्तव्य, मुलांचं काय कर्तव्य आहे. दोन्ही कर्तव्य आम्हाला या इपिस्करास पत्र जो शास्त्र भाग आम्ही आजच्या मननासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. बाप हा मुलाकरिता, कुटुंबाकरिता आदर्श असलाच पाहिजे. म्हणजेच साधारणपणे पाहिल्यास बापाचं अनुकरण करणारी मुलं आम्हाला पाहायला मिळतात. जसं बाप करतो तसं मुलं देखील करतात. आणि म्हणून बापाने देखील आपला आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवला पाहिजे. बापानं व्यसनी असून चालणार नाही, निर्व्यसनी असलंच पाहिजे. आणि प्रथमतः देवाचं भय बापाला असलं पाहिजे. देवाचं भय बापाला असलं पाहिजे, तरच बाप आपल्या मुलाला देवाचं भय दाखवून देऊ शकतो. देवाच्या मंदिरात आपल्या लेकरांना बापानं घेऊन आलं पाहिजे. लेकरांना प्रार्थनेमध्ये, गीतामध्ये, वचनामध्ये, धार्मिक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे. देवाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपली लेकरं कशी देवाच्या मार्गामध्ये चालतील यासाठी प्रयत्न बापाने केला पाहिजे, आईनं केला पाहिजे. हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हा आशीर्वाद बापाला आणि मुलाला आणि प्रत्येकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनुकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माळ्याचं काम, माझा बाप माळी आहे असं म्हटलेलं आहे. बापाने आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीमध्ये वाढविणं ही विधायक आज्ञा या ठिकाणी दिलेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तुमचं आणि माझं मार्गक्रमण हे प्रभूमध्ये, देवाच्या वचनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही देवाची वचनं पाळतो तर आम्हाला देवापासून मिळणारे अनेक आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आम्ही नोहाविषयी पाहिलं. नोहा हा नीतिमान होता आणि म्हणून नोहाचं संपूर्ण कुटुंब, त्याची तिन्ही मुलं, त्याच्या सुना आणि सर्वांना प्रभूने परमेश्वरानं आशीर्वादित केलं. हे आम्हाला नोहाच्या विषयी आम्हाला पाहिलं. आम्ही दुसरा भाग आम्ही 3 बापांच्या विषयी आम्ही पाहिलं. दुसरा बाप आम्ही दाविदानं परमेश्वराचं भय धरलं, परमेश्वराच्या मार्गामध्ये तो चालला आणि म्हणून दाविदाचा जो वंश होता तो परमेश्वरानं आशीर्वादित केला. ते आम्ही आत्ताच पाहिलेला. आणि तिसरा भाग आम्ही पाहिला अब्रामाविषयी. सर्व प्रकारचे आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद देखील अब्रामाला प्राप्त झाले. आणि अब्रामाला सांगितले की तुझी संतती वाळूच्या कणासारखी होईल. का? तर अब्रामानं विश्वास राखलेला. विश्वासाचं बाप असं देवाच्या पवित्र वचनामध्ये अब्रामाला संबोधण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आम्ही देवाच्या प्रभूच्या आज्ञेचं पालन आम्ही करून आम्ही आमचं मार्गक्रमण या दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. आज हा पितृदिन आम्ही पाळत असताना लेकरांनी निश्चय करणं गरजेचं आहे की मी माझ्या बापाच्या आज्ञेमध्ये राहणार आहे, मी बापाच्या आज्ञा पाळणार आहे, पाळताच आहे. निश्चित अर्थानं आम्ही आज निश्चय करणं देवाच्या मार्गामध्ये, देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या बापाच्या
आज्ञेमध्ये राहा, म्हणजे हे सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर करो आणि तुम्हाला आणि मला त्याच्या वचनाद्वारे चालण्यासाठी प्रभू सहाय्य करो. त्याच्या नावाला युगानुयुग गौरव असो. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करीत्या आमच्या जीवन दे बापा, या पितृदिनी प्रभुदेव बापा जे 3 वेगवेगळे बाप तुझ्या पवित्र वचनामधून दे बापा आम्ही पाहिले. दे बापा, आम्ही नोहाविषयी पाहिलं, आम्ही दाविदाविषयी पाहिलं, आम्ही अब्रामाविषयी पाहिलं. दे बापा, अशाच प्रकारे आमच्या सर्व मंडळीतील पित्याने प्रभू परमेश्वरा आपलं मार्गक्रमण करावं, आपल्या लेकरांना आदर्श घालून द्यावा, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना आणि विनंती कर. तुझ्या सुंदर अशा वचनाबद्दल देवबापा मान, महिमा आणि गौरव तुला देऊन आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. शेवटी परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी उपासना संगीत यामधून गीत नंबर 9 सूचना आम्हाला नावाची लाखोळी हे गीत आम्ही गाणार आहोत आणि याचं पुढारी पण वडील मिस्टर शिरीष डी काळे अँड फॅमिली हे करीतील. सूचना आम्हाला नावाची लाखोली, मती रंगली एक्या नावी, मती रंगली एक्या नावी. आम्ही तुझं म्हणू बाप बाप बाप, स्फूर्ती पाप लेकुराची. सूचना आम्हाला नावाची लाखोली, मती रंगली एक्या नावी. विश्वाचा तू करता, विश्वाचा तू नाथ, आमुचा तू तात परी देवा. सूचना आम्हाला नावाची लाखोली, मती रंगली एक्या नावी. आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, तुझे पुत्र झालो ख्रिस्त द्वारा. सूचना आम्हाला नावाची लाखोली, मती रंगली एक्या नावी. दास म्हणे बापा ख्रिस्ते शिकविली, प्रार्थना पहिली अर्पू आधी. सूचना आम्हाला नावाची लाखोली, मती रंगली एक्या नावी. यावेळेला प्रभूची प्रार्थना होईल आणि याचं पुढारी पण सिस्टर स्मिता रवींद्र दळवी अँड फॅमिली हे करीतील. तुझे नाम पवित्र म्हणले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हा सोड, आणि आम्हा स्पर्श करू नको, तर आम्हा वाट्यापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता ज्या शांतीच्या राजाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आमचा प्रभू येशू याला मेलेल्यातून माघार आणले, तो देवबाप आपल्या दृष्टीने जे आवडते ते तुम्हामध्ये करो. त्याच्या नावाला युगानुयुग गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण तुम्हाबरोबर व देवाच्या सर्व प्रिय लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.